रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आषाढी एकादशी म्हणजे सर्वात मोठी एकादशी. जवळपास प्रत्येक घरामध्ये संपूर्ण कुटुंब हे आषाढी एकादशीचं व्रत करत असते. आणि खरंच ज्यांना महिन्यातील प्रत्येक एकादशीचं व्रत करायला जमत नाही त्यांनी आषाढी एकादशी मात्र आवर्जून करावी. कारण फक्त आषाढी एकादशी जरी धरली तरी देखील तुम्हाला वर्षभरातील सर्व एकादशी धरल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं. आता या एकादशीचं व्रत केल्याने आपल्याला मोक्ष प्राप्त होतो आणि सर्व पापांचा नाश होतो अशी देखील मान्यता आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढी एकादशीचा उपवास कसा करावा, कधी सोडावा, कोणती भाजी खाऊनच आपल्याला उपवास सोडायचा आहे, जेणेकरून तुम्हाला या एकादशीच्या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल. ही भाजी आयुर्वेदिकदृष्ट्या देखील खूप महत्त्वाची आहे. याचे शरीराला आपल्या खूप फायदे मिळतात, औषधी आहे, त्यामुळे ही भाजी आवर्जून खाल्ली जाते. त्यामुळे तुम्हाला एकादशीच्या व्रताचं संपूर्ण फळ देखील मिळणार आहे. तसेच या दिवशी आपल्याला चुकूनही कोणते पदार्थ खायचे नाहीत. उपवास कधीपासून धरायचा आहे, उपवास सोडण्याची शुभ वेळ, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. यावर्षी शनिवार दिनांक 25 जुलै 2026 या दिवशी आषाढी एकादशी आलेली आहे. या एकादशीला मोठी एकादशी, देवशयनी एकादशी, आषाढी एकादशी म्हणून ओळखलं जातं. या दिवसापासूनच चातुर्मासाचा प्रारंभ होत असतो. म्हणजे आतापर्यंत सृष्टीचा कारभार आहे तर तो भगवान विष्णू सांभाळत होते आणि या दिवसापासून पुढील 4 महिन्यासाठी भगवान श्रीहरी विष्णू योग निद्रेमध्ये जाणार आहेत. त्यामुळे या एकादशीला देवशयनी एकादशी म्हटलं जातं. मग या 4 महिन्याच्या काळामध्ये सृष्टीचा जो भार आहे तर तो भगवान शिवशंकर सांभाळत असतात. आता त्यामुळे चातुर्मासामध्ये तुम्ही भगवान शंकरांची देखील उपासना करू शकता. हा काळ अतिशय पावन असला तरी सुद्धा या काळात शुभ कार्य कोणतेही केलं जात नाही. शुभ कार्याची 4 महिन्यांसाठी भगवान श्रीहरी विष्णू योग निद्रेमध्ये जाणार आहेत. त्यामुळे या एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हणून देखील ओळखलं जातं. मग या 4 महिन्याच्या काळामध्ये सृष्टीचा जो भार आहे तर तो भगवान शिवशंकर सांभाळत असतात. आता त्यामुळे चातुर्मासामध्ये तुम्ही भगवान शंकरांची पूजा देखील, उपासना देखील करू शकता. हा काळ अत्यंत पावन असला तरी सुद्धा या काळात शुभ कार्य कोणतेही केलं जात नाही किंवा शुभ कार्याचे कोणतेही मुहूर्त नसतात. परमेश्वराच्या जवळ निवास करणे याला उपवास असं म्हटलं जातं. पण आता अलीकडे मात्र एकादशी आणि दुप्पट खाशी असं आपल्याला पाहायला मिळतं. पण असं न करता या दिवसाला जास्तीत जास्त वेळ तुम्ही देवाच्या नामस्मरणात, देवाच्या जप करण्यात, देवाच्या पूजेत घालवावा असा याचा अर्थ होतो. तुम्हाला जरी या दिवशी पंढरपूरला जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरी बसून देखील देवाची मनोभावे विठ्ठलाची पूजा, विष्णूंची पूजा करू शकता. दिवसभर मुखामध्ये देवाचा नामजप ठेवत राहा. सतत विठ्ठलाचं भजन, भगवान विष्णूंचं नामस्मरण करा, त्यांची गाणी ऐका. ही सेवा तुमची खरी देवापर्यंत पोहोचते. नाहीतर उपवास करायचा आणि दिवसभर वेगवेगळे पदार्थ बनवायचे आणि ते खायचे, हा सगळा वेळ त्यामध्ये जात असतो. परत दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची जास्त घाई असते. परंतु तसं न करता उपवास म्हणजे खरं तर एक दिवस आपल्या पोटाला आराम देण्यासाठी सुद्धा असतो. त्यामुळे तुम्ही थोडंसं दूध किंवा फळांचा आहार घेऊ शकता किंवा मग एकादशीला कमीत कमी वेळा तुम्ही किंवा कमीत कमी अन्न ग्रहण करावं. जर तुम्हाला उपवास करणं जमत नसेल किंवा काही व्यक्ती आजारी असतील, काहींना औषध गोळ्या चालू असतील, काहींना जमतच नसेल तर त्यांनी मात्र तामसिक गोष्टी ज्या आहेत तर त्याचा त्याग करायचा आहे. जसे की कांदा, लसूण, मसूर डाळ, वांगी, त्यानंतर घेवडा, ह्या ज्या काही भाज्या आहेत तर त्या या दिवशी खाल्ल्या जात नाहीत. म्हणजे जरीही तुम्हाला उपवास करायचा नसेल तरी देखील या दिवशी तुम्ही कांदा, लसूण, मसूर डाळ, वांगी, घेवडा, मांसाहार पूर्णपणे वर्ज करायचा आहे. ज्यांचा उपवास नसेल त्यांनी मांसाहार घरात बनवू नका किंवा बाहेर जाऊनही खाऊ नका. तसेच बरेच जण या दिवशी भात देखील खात नाहीत, कारण की तांदूळ म्हणजे भात हे पूर्ण अन्न मानलं जातं. भात खाल्ल्यानंतर उपवास सोडतो असं देखील म्हटलं जातं. आपण पूर्वीपासून ऐकत आलेलं आहोत की तांदूळ हे अखंड मानले जातात आणि ते पूर्ण अन्न मानलं जातं. त्यामुळे एकादशीच्या दिवशी चुकून देखील भात खाऊ नका. काही जण एकादशीचं व्रत हे निर्जला करतात, म्हणजे काहीही न खाता पिता करतात. तर तब्येतीला सहन होणार नसेल तर तुम्ही दूध, फळे, सुकामेवा, खजूर अशा पदार्थांचा समावेश तुमच्या आहारामध्ये करू शकता. म्हणजे कमीत कमी अन्न आपल्या पोटामध्ये जाईल. पौष्टिक आहार घेऊन तुम्ही जो उपवास आहे तर तो करू शकता. कमीत कमी अन्न घेऊन जास्तीत जास्त नामस्मरण करावे, ऐकावे, हेच एकादशीचं सर्वात मोठं आणि श्रेष्ठ व्रत मानलं जातं. कारण ज्याला एकादशी घडते तो विष्णू लोकांमध्ये पोचतो, त्याला
मोक्षप्राप्ती होते असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने देखील उपवास करू शकता. किंवा ज्यांना जमतच नसेल, थोडंसं पोटभरीचं खायचं असेल, त्यांनी उपवासाचे पदार्थ खाल्ले तरी देखील चालेल. त्यामध्ये साबुदाणा खिचडी असेल, भगर असेल किंवा वरीपासून बनलेले कोणतेही पदार्थ तुम्ही खाऊ शकता. त्याचप्रमाणे राजगिरा असेल, राजगिऱ्याचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू, त्यानंतर तुम्ही खजूर, सुकामेवा, ड्रायफ्रुट्स असे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. उपवासाला फळामध्ये तुम्ही सर्व फळे देखील खाऊ शकता. मात्र जे उलटं फळ असतं ते तुम्ही खाऊ शकत नाही. जसे की जांभूळ असेल, चिंच असेल, हे फळ उलटं असल्यामुळे ते उपवासाला खाऊ शकत नाहीत. हे फळ उलटं असल्यामुळे ते उपवासाला खाऊ शकत नाहीत. याशिवाय उपवासाला फणस देखील खाल्ला जात नाही. आषाढी एकादशीचा उपवास नेमका कधीपासून धरायचा आहे? एकादशीच्या आदल्या दिवशी रात्रीपासून, दशमीपासून ते द्वादशीपर्यंत अन्न टाळायचं आहे. म्हणजे एकादशीच्या आदल्या रात्रीसुद्धा तुम्ही पोटभर जेवण करू शकता. शक्यतो फळे किंवा दूध घ्या. नसेल जमत तर थोडंसं सात्विक खा. वरण, भात, भाजी, पोळी, मात्र चुकूनही मांसाहार करू नका. तसेच द्वादशीला म्हणजे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी आपण उपवास सोडतो, तर त्या दिवशी देखील कोणतीही भाजी खाऊन उपवास सोडायचा आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. मात्र चुकीचे पदार्थ अजिबात खाऊ नका. अशा प्रकारे आषाढी एकादशीचा उपवास दिवसभर केला जातो. दिवसभर फराळाचे पदार्थ किंवा मी सांगितल्याप्रमाणे उपवास करू शकता. रात्रीसुद्धा आपल्याला तेच खायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला आपल्याला सकाळी उपवास सोडायचा आहे. द्वादशीला बारस असं सुद्धा म्हटलं जातं. तर बारसला आपल्याला उपवासाचं पारणं करायचं आहे. तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ करायचे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत, विठ्ठलाच्या मूर्तीवरती कोमट पाण्याने पंचामृताने अभिषेक करा, मुखामध्ये सतत नामजप करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. कारण एकादशी अशी तिथी आहे जी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही या दिवशी भगवान विष्णूंची देखील मनोभावे पूजा करा. भगवान विष्णूंना आणि विठ्ठलांना या दिवशी तुळशीपत्र अर्पण करा. मात्र एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र अजिबात तोडू नका. आदल्या दिवशीच तुम्ही तुळस जी आहे तर ती तोडून ठेवा. या दिवशी मात्र अर्पण करायला विसरू नका. या दिवशी आपण उपवास करतो म्हणजे आपण या दिवशी कोणतेही चुकीचं कार्य करायचं नाही. सतत मुखामध्ये नामस्मरण ठेवायचे, नामजप करायचं आहे. या दिवशी कुणाचीही चुगली, शिव्यागाळ, शाप देणे किंवा भांडण, तंटा अशा गोष्टी अजिबात करू नका. आपलं आचरण अत्यंत पवित्र असलं पाहिजे. या दिवशी तुम्हाला संपूर्ण फळ जे आहे तर ते मिळणार आहे. या दिवशी फक्त अखंड नामस्मरण करा. अखंड व्रतातून आपल्याला मोक्ष मिळतो. या उपवासाने आपली सर्व पापे धुतली जातात. जी माणसे आजारी असतात वारंवार त्यांनी उपवास नाही धरला तरी चालेल, मात्र अखंड नामस्मरण करायला विसरू नका. त्याचबरोबर या दिवशी नखे कापणे, केस कापणे अशी कामे कटाक्षाने टाळायची आहेत. या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करा. संपूर्ण दिवस मंत्रजपात घालवावा. या दिवशी भात किंवा तांदळाचे सेवन करू नका, कारण की एकादशीला भात खाणं वर्ज्य सांगितलं आहे. या दिवशी आपल्या मनामध्ये राग, मत्सर, ईर्ष्या ठेवू नका. तर अशा प्रकारे या दिवशी तुमचं आचरण असलं पाहिजे. दिवसभरामध्ये तुम्ही मी सांगितलेल्या किंवा नसेल किंवा जमत असेल तरी देखील तुम्ही राजगिऱ्याच्या पिठाची भाकरी, लाल भोपळा, भेंडी, काकडी, सुरण, रताळे, बटाटे, साबुदाणा खिचडी, वरीपासून बनवलेले अनेक पदार्थ, थालीपीठ असे जे काही पदार्थ आहेत तर ते तुम्ही खाऊ शकता. मात्र मग दुसऱ्या दिवशी म्हणजे बारसला, द्वादशीला आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, उपवास सोडायचा आहे. तर पारणाची वेळ म्हणजे उपवास सोडण्याची शुभ वेळ जी आहे तर ती 26 जुलै या दिवशी सकाळी 5:30 ते 8:30 या वेळेमध्ये उपवास आपल्याला सोडायचा आहे. या वेळेमध्ये उपवास सोडणे शुभ मानले जाते. ही वेळ उपवास सोडण्यासाठी म्हणजे पारण करण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते. तुम्हाला जर शक्य झालं तर या मुहूर्तावरती तुम्ही नक्कीच उपवास सोडा आणि जमत नसेल तर तुम्ही मग सकाळी घरातील कामे आटोपल्यानंतर, रोजची देवपूजा झाल्यानंतर मग तुम्हाला देवाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग त्यानंतर तुम्ही उपवास जो आहे तर तो सोडला तरीसुद्धा चालेल. तर पूर्वीपासून आषाढी एकादशीचा उपवास सोडताना एक भाजी खाल्ली जाते. पूर्वीचे लोक आषाढी एकादशीला उपवास सोडायला हीच भाजी खाऊन उपवास सोडायचे. तर ही एक जी भाजी आहे तर ती एक प्रकारची रानभाजी असून ती आपल्याला आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे. आयुर्वेदिकदृष्ट्या सुद्धा या भाजीला खूप महत्त्व दिलं जातं. ती बऱ्याच लोकांना माहीत नाही, परंतु याला वाघाटेची भाजी किंवा काही ठिकाणी याला वाघाटी किंवा काही ठिकाणी वाघाटे म्हटलं जातं, तर काही ठिकाणी याला गोविंद फळ असं देखील म्हटलं जातं. हे वाघाटे शक्यतो आषाढ महिन्यातच बघायला मिळतात. ही खूप औषधी आहे, त्यामुळे आवर्जून खाल्ली जाते. द्वादशीच्या दिवशी उपवास सोडताना आपल्या महाराष्ट्रामध्ये हे वाघाटेचं
फळ खाल्लं जातं. या दिवशी तुम्हाला हे फळ बाजारामध्ये सहज मिळून जाईल. तुम्ही हे फळ किंवा ही भाजी जी आहे तर ती कधीही खाल्ली नाही तरी परंतु चालेल, परंतु या दिवशी नक्की खा, कारण की द्वादशीला वाघाटी सर्वांना आठवते. ही भाजी जी आहे तर ती जास्तीत जास्त पौष्टिकसुद्धा आहे. असंख्य फायदे आपल्या शरीराला आहेत, खूप गुणकारी आहे, औषधी आहे. ही एक प्रकारची रानभाजी आहे. जर तुम्हाला वाघाटी या दिवशी मिळाली तर याची भाजी करून तुम्ही त्याने उपवास नक्की सोडू शकता. एकादशीचा उपवास, आषाढी एकादशीचा उपवास सोडताना ही भाजी खाऊनच उपवास सोडला जातो. पूर्वीच्या लोकांना अजून माहीत आहे, बऱ्याच ठिकाणी ही भाजी जी आहे तर ती मिळत नाही, अनेक लोकांना माहीतसुद्धा नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला जर मिळाली तर तुम्ही ही भाजी नक्की खा. एकादशीच्या व्रताचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल. आणि जर नाही मिळाली तरी देखील काहीही हरकत नाही. मग बरेच जण या दिवशी पुरणपोळीसुद्धा करतात, पुरणपोळीचा बेत करतात. आषाढी एकादशी फार मोठी एकादशी आहे, त्यामुळे दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक करतात, देवाला नैवेद्य दाखवतात आणि तेच अन्न ग्रहण उपवास देखील सोडला जातो. तसं देखील तुम्ही करू शकता. तेही जमत नसेल तर मग रोजच्या जेवणामध्ये सात्विक पदार्थ बनवून किंवा एखादा गोडाचा पदार्थ बनवून देवाला नैवेद्य दाखवावा आणि नंतर तुम्ही तेच अन्नग्रहण करून उपवास जो आहे तर तो सोडायचे. अशा योग्य पद्धतीने उपवास सोडला तर आपल्याला त्याचं संपूर्ण फळ जे आहे तर ते मिळत असतं. योग्य पद्धतीने जर तुम्ही उपवासाचं उद्यापन केलं, पालन केलं तर उपवास देखील तुम्हाला संपूर्ण घडतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उपवास कसा करावा, कसा सोडावा याबद्दलची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. राम कृष्ण हरी.